दिवसाची सुरुवात येशूबरोबर. अवर डेली ब्रेड हे एक रोजच्या मननाचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये एक मी गोष्ट वाचली. ती गोष्ट अशी होती की एक तरुणी पॅरालाइज्ड होती, म्हणजे पक्षघात झाला होता तिला. तिच्या कमरेखालचा भाग लुळा पडला होता आणि ती व्हीलचेअरवर बसून तिने एक जाहिरात दिली पेपरमध्ये की जे कोणी कष्टी आहेत, दुःखी आहेत आणि जर कोणाला बोलायचं असेल किंवा त्यांच्या काही समस्या आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, तर आपण एकमेकाबरोबर बोलू शकतो. मला फोन करा किंवा मला येऊन भेटा. आपण फोनवर बोलू आणि आपण एकमेकाचं दुःख एकमेकाला सांगू. कारण मी सुद्धा अपंग आहे, मी व्हीलचेअरवर बसून आहे. आणि तिने ती छोटीशी ॲडव्हर्टाईज पेपरमध्ये दिली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तिला पुष्कळ कॉल आले. इतकी ती आठवड्याला जवळजवळ 30 कॉल ती अटेंड करायची. 30 कॉल तिला यायची. ती त्यांच्याबरोबर बोलायची, त्यांचं दुःख हलकं करायची, आपलं स्वतःचं काय आहे दुःख ते त्यांना सांगायची आणि ती एकमेकाबरोबर तसं ते बोलत असत. आणि तिचं हे असं का झालं होतं? कारण ती पूर्वी चांगली होती तरुणी, परंतु एक दिवस निराशेच्या भरामध्ये तिने तिच्या बिल्डिंगच्या वर फ्लॅट होता तिथून तिने खाली उडी मारली आत्महत्या करण्यासाठी. परंतु ती वाचली. परंतु त्या अपघातामध्ये तिचा कमरेखालचा भाग पूर्ण लुळा पडला, पॅरालाइज झाली ती आणि हॉस्पिटलमध्ये तिला ठेवण्यात आलं. आणि ती प्रार्थना करत होती की देवा, मी माझ्या हातून हे चूक घडली, पण आता इथून पुढे काय? आणि ती सतत प्रार्थना करीत होती आणि तिच्या स्वप्नामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने तिला सांगितलं की इथून पुढे तू कार्य करू शकते. कारण जरी तुझं शरीर लुळं पडलेलं आहे, परंतु तुझा आत्मा जो आहे हा चांगला आहे, सशक्त आहे, मजबूत आहे. आणि ज्यावेळेस ती हॉस्पिटलमधून आपल्या घरी परत बाहेर आली आणि तिने निश्चय केला आणि ह्या प्रकारची तिने ॲडव्हर्टाईज जाहिरात दिली आणि तेव्हा ती अशा प्रकारचं काम करू लागली, लोकांना मदत करू लागली, त्यांचं दुःख थोडंसं हलकं करायचं तिने प्रयत्न केला. आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्हीसुद्धा देवाविषयी इतरांना सांगणं गरजेचं आहे. आम्हाला इतरांबरोबर बोलायचं आहे. आम्हाला इतरांबरोबर आपलं दुःख, त्यांचं दुःख जे आहे हे भागी करून घ्यायचं आहे. त्यांचं दुःख आपण कशा प्रकारे हलकं करू शकतो हे आम्हाला बघायला पाहिजे. आम्ही भले घरी आहोत, आम्ही घरी बसलेलो आहोत, आम्हीसुद्धा अशक्त आहोत, आम्हीसुद्धा शरीराने थोडे कमजोर झालेलो आहोत, पण तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. त्यांना कॉल करून त्यांचं दुःख हलकं करू शकतो. त्यांना चांगले धीर देणारे मेसेजेस पाठवू शकतो आणि अशा प्रकारे आपण देवाचं कार्य करू शकतो. जेव्हा लक्षात घ्या की आपण इतरांना जेव्हा मदत करतो त्यावेळेस आपण ती देवाची संगत त्यांना देत असतो. आपण जेव्हा जे काही करतो ते आपण देवासाठी करत आहोत. लक्षात घ्या, फोन करून आपण त्यांना विचारपूस करू शकतो. जेव्हा देव आमच्याशी बोलतो त्यानंतर आपण इतरांशी देवाविषयी बोललं पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, कलसीकरास पत्र याचा 3 अध्याय 23 वचन, कॉलेशियन्स चॅप्टर 3 and verse 23. आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यासाठी म्हणू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.